सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 80 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. प्यारा भैया मेरा दूल्हा राजा बनके आ गया, प्यारा भैया मेरा रेशम की पगड़ी पे सहरा घर आंगन महका गया, देखो यारा मेरा. या गाण्यावर गौरीने खूपच भारी परफॉर्मन्स दिला. तिला बघून जय, अजयच आणि घरचे मोठेच काय पण शिवजवळ असलेल्या बेबी स्टॉलरमध्ये असणारे तिची दोन्ही चिमुकले सुद्धा खूप खूप खुश होती. म्हणूनच तर आपली लाल टुचूक भोबळ दाखवून हसत किलकारी मारत होती. त्या सगळ्यांच्या टाळ्यांमध्ये त्यांच्याच किल्लारीचा आवाज सुद्धा होताच. आज त्यांना सुद्धा आपल्या आईवर खूप प्रेम येत असावं. शिव तसाच धावतच स्टेजवर गेला आणि त्याने पटकन गौरीला आपल्या बाहुपाशात घेतली. खूपच भारी परफॉर्मन्स होता जान. आज मला माझ्या जानचं हे रूप खूप खूप म्हणजे खूप आवडलं. शिव गौरीच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला. आता शिवने विशेष दिली, मग ज्यांच्यासाठी हा डान्स होता ते तरी कुठे मागे राहणार होते. ते सुद्धा धावतच स्टेजवर आले आणि एकत्रच गौरीला आपल्या मिठीत घेतली. मधू, जय आणि वहिनीचं नातं किती वेगळं आहे ना. यांच्या नात्यात एक हक्काचं प्रेम आहे, इतकी घट्ट मैत्री आहे आणि तितकीच प्युअर सुद्धा आहे. यांच्या मैत्रीत कुठलीही खोट नाही. नंदिनी जय आणि गौरीवर नजर टाकत बोलली, जे आता एकमेकांच्या घट्ट मिठीत होते. जय गौरीला तर गौरी जयला भरल्या डोळ्यांनी पाहत होते. हो यार नंदू, खरंच वहिनी आणि जयचा बॉन्ड खूप खूप गोड आणि इमोशनल आहे. वहिनी खूप लकी आहे यार, तिच्या आयुष्यात एक बेस्ट फ्रेंड आहे. मधू सुद्धा गौरी आणि जयला बघत बोलली. आणि मी सुद्धा, कारण वहिनीचा बेस्ट फ्रेंड माझा हबी आहे. आणि तुला सांगू, मी खूप खुश आहे जयसोबत, कारण जो आपल्या फ्रेंडची इतकी काळजी घेतो, तिला इतकं जपतो, तो आपल्या बायकोला सुद्धा तसंच जपेल आणि तितकंच प्रेम करेल, खात्री आहे मला. नंदिनी हलकी हसत म्हणाली. बोलून मधूने सुद्धा होकार दिला. घरच्या सगळ्यांनी सुद्धा गौरीचं अभिनंदन केलं. तसे शिवगौरी आपल्या जागेवर निघणारच की, दादा, अरे आता तुम्ही दोघे कुठे जात आहात? शौर्यने आवाज दिला. तसं शिवने त्याला वरून पाहिलं. काय दादा, असं का बघतोस रे? घाबरून धडकी भरते मला. माझ्या छोटंसं हृदय टुणूक टुणूक उड्या मारून बाहेर यायला होते. काहीतरी कृपा कर आपल्या या गरीब लेकरावर. शौर्य शिवची ती करडी नजर बघून आपली नौटंकी दाखवत बोलला. आता तुझी नौटंकी झाली असेल तर सांगशील का? का थांबवतो आहेस आम्हाला? शिव जब्बर आवाजात बोलला. तसा शौर्य आता थोडा जागेवर आला. अरे असं काय करतोस? आता वहिनीचा डान्स झाला, आता तुझा नको व्हायला? दिसू तरी दे आम्हाला तू वहिनीवर किती प्रेम करतोस ते. शौर्य हसत म्हणाला. तुला खूप जास्त प्रेमाच्या गोष्टी येत आहेत आजकाल. काहीतरी करावं लागेल तुझं. एकदा हे लग्न होऊन जाऊ दे, मग तुझी सगळी हिस्ट्री काढतो की नाही ते बघ. आणि जर असं तसं काही समजलं की मग तू आहेस आणि मी. शिव शौर्यला धमकी वजा शब्दात म्हणाला. पण शिवचे ते बोल ऐकून इकडे घाबरला ना बिचारा लेकरू आणि लागला थरथरायला. शिवने तर पार त्याला तिन्ही खाणे चित्त करून टाकलं होतं. शिव, नानासाहेब म्हणाले. तसा शिव त्यांना बघू लागला. आता हे काही नको असेच त्यांचे
चेहऱ्यावरचे भाव सांगत होते. तसं शिवने नॉर्मल झाला. तर इकडे शौर्यने सुद्धा मोकळा श्वास घेतला. आज तर गब्बरने वाचवलंय बाबा, नाहीतर दादाने इथेच माझी परेड घेतली असती. शौर्यने मनातच बोलून नानासाहेब यांचे 1000 वेळा आभार मानले. आता असाच राहशील की? शिव म्हणाला. तर आता नेक्स्ट परफॉर्मन्स देणार आहेत नवरीचे दादा आणि वहिनी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा त्यांचं. शौर्य कुत्रे मागे लागल्यासारखा लवकर लवकर बोलला, जे ऐकून बाकीचे सगळे हसत होते. कारण त्याची किती फाटली आहे हे त्यांना त्याच्या आवाजावरूनच कळलं होतं. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. क्षणात पुन्हा सगळ्या लाईट्स बंद झाले. ना गजरे के हार, ना मोतियों के हार, ना कोई किया श्रृंगार, फिर भी कितनी सुंदर तुम, कितनी सुंदर हो. मन में प्यार भरा और तन में प्यार भरा, जीवन में प्यार भरा, तुम तो मेरे प्रियवर हो, तुम मेरे प्रियवर हो. गाणं वाजत होतं आणि शिवगौरी एकमेकांना बघत डान्स करत होती. दोघांच्याही डोळ्यात खूप खूप म्हणजे खूप खोलवर प्रेम दिसत होतं आणि हे गाणं सुद्धा दोघांना सूट होत होतं. जणू त्या दोघांसाठीच हे गीत बनलं असावं असंच बघणाऱ्यांना दिसत होतं. शिव गौरी एकमेकांच्या डोळ्यात बघत हातात हात घेत डान्स करत होते. इतर सगळ्यांचा आता त्यांना विसर पडला होता. फक्त आपण दोघेच आहोत असेच ते वागत होते. शिव गौरीला पकडून अलगद आपले स्टेप करत होता, तर गौरी सुद्धा स्मित करत त्याला साथ देत होती. दोघांमध्ये फक्त प्रेमच नाही तर विश्वासाची दोर सुद्धा घट्ट बांधली जात होती, जी भलेही तिथे दिसत नव्हती पण होती. एक विश्वासाने भरलेलं प्रेमाचं नातं आता तिथे त्या क्षणी आणखी घट्ट होत होतं. सगळे फक्त स्माइल करत ते गोड परफॉर्मन्स बघत होते. कारण तो फक्त एक परफॉर्मन्स नव्हताच, तर एक नातं होतं, जो इथे सगळ्यांच्या अस्तित्वात पुन्हा जन्म घेत होता. आणि सगळे साक्षीदार बनून ते फुललेलं नातं बघत होते. गाणं तर कधीच संपलं होतं, पण शिवगौरी मात्र अजूनही एकमेकांत गुंतले होते. आता त्यांना भानावर आणण्याचं काम सुद्धा त्यांच्या कुटुंबालाच करावं लागणार होतं आणि त्यांच्या या गोड कुटुंबाने आपली ही कामगिरी चोख पार पाडली. अगदी जोरजोरात हात दुखेपर्यंत टाळ्या वाजवून त्या दोघांना भानावर आणलं. तसे शिव आणि गौरी अस्तित्वात आले आणि लाजतच आपल्या जागेवर जाऊन बसले. तर आताच आपण सगळ्यांनी इथे एक खूपच जास्त हॉट अँड रोमॅन्टिक असा डान्स बघितला आहे, ज्याने इथलं तापमान खूप वाढलं आहे. अंगातील सगळी थंडी निघून गेली आहे आणि हे तापमान आणखी वाढवायला तर आजचा शेवटचा डान्स परफॉर्मन्स द्यायला येत आहेत आपली होणारी नवीन जोड्या जय आणि नंदिनी, सोबतच मधु आणि अजय दादा. शौर्य बोलला. तसे दोन्ही जोड्या हातात हात घेऊन स्टेजवर गेले. इश्क वाला लव बॅकग्राऊंड गाणं वाजू लागलं. तशा दोन्ही जोड्या डान्स करू लागल्या. वेळेसोबत त्यांचा डान्स आणखी रंगात येऊ लागला. कावेरी आत्या, शेखर, राजेंद्र, सुजाता आपल्या मुलींचा चेहऱ्यावरचा आनंद बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज बघून सुखी आणि समाधानी होते. आपल्या मुलींना त्यांचं प्रेम मिळालं, त्याहीपेक्षा त्यांना समजून घेणारा जोडीदार मिळाला आणि आपल्याहीपेक्षा जास्त प्रेम करणारा मुलगा जोडीदार मिळाला, याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं.
कुठल्याही आईबाबांना तर तेच हवं असते ना. आपल्या मुलीला तिच्या सासरी तीच माया, तेच प्रेम मिळावं जे तिला तिच्या माहेरी मिळते. आणि आपल्या मुलीला तसं घर मिळालं म्हणून ते सुद्धा समाधानी होते. पण जसं मुलींच्या आईबाबांना ही काळजी असते, तसेच काही हाल मुलांच्या आईबाबांचे सुद्धा असतात बरं का. आपल्या मुलाला जीव लावणारी, आपल्या या घराला सांभाळणारी मुलगी आपल्या घरी यावी असे प्रश्न मुलांच्या आईवडिलांच्या मनात सुद्धा येत असतात. कारण जसं मुलींचं आयुष्य लग्नानंतर वळण घेते, पूर्णपणे बदलते, तसं मुलांचं आयुष्य सुद्धा लग्नानंतर बदलतेच की. फक्त फरक इतका असतो की त्यांना त्यांचं घर सोडून कुठेही जावं लागत नाही. जयनंदिनी आणि मधु अजयचा परफॉर्मन्स झाला तसं शौर्य फंक्शन संपलं असं बोलणारच की, अरे भुरट्या, असा कसा फंक्शन संपला, अजून तर झिंगाट डान्स झालाच नाही. आणि मराठी माणसांच्या तर प्रत्येक फंक्शनची एंडिंग ही तर झिंगाटच्या डान्सनेच होते, हो की नाही. नंदिनी म्हणाली. तसे सगळ्यांनी हो बोलत आपल्या माना डोलावल्या. मग वाट कसली बघता, डीजेवाले दादा आवाज वाढव की रे, मधू सुद्धा बोलली. तसा तिथे झिंगाट डान्स सुरू झाला आणि सगळे बेभानपणे डान्स करू लागले. आबासाहेब आणि नानासाहेब यांनी थोडंफार आपले हात हलवले. नंतर ते दोघे आपल्या चिमुकल्यांसोबत थोड्या अंतरावर बसले. काही वेळानंतर ते दोघेही बाळांना घेऊन रूमवर परतले, कारण हा झिंगाट आता लवकर थांबणार नव्हता. सगळे फक्त बेभान होऊन डान्स करत होते. मध्यरात्री जेव्हा सगळ्यांना थकव्याची जाणीव झाली, तेव्हा कुठे त्यांचे पाय थांबले. वेळ बघितली तर रात्रीचा 1 वाजला होता. उद्या हळदीचं फंक्शन होणार होता, म्हणून आजची झोप सुद्धा गरजेची होती आणि झोप घेण्यासाठी थांबणे गरजेचे होते. शेवटी मन कितीही असलं तरी शरीर थकल्याने सगळी जनता आपापल्या रूममध्ये गेली. गौरी तर इतकी थकली होती की सरळ जाऊन बेडवर पडली. तर शिवने जाऊन नानासाहेब यांच्या रूममधून आपली चिमुकले घेऊन आला. ते दोघे सुद्धा शांत बाळासारखे आपल्या पणजो आजोबांकडे झोपले होते. कुठलाही जास्तीचा त्रास त्यांनी आपल्या पणजो आजोबांना दिला नव्हता. तशी तर ती शहाणी वारस होती. फक्त आपल्या मम्माला छडायला त्यांना काय माहीत कुठली मजा यायची. जान, उठ, आधी चेंज करून घे. शिव गौरीला तसंच झोपलेलं बघून हलवत बोलला. शिव, झोपू द्या ना अहो, गौरी थकलेल्या आवाजात. जान, पण या हेवी कपड्यात तुला खूप अवघडलेलं होईल, शिव पुन्हा बोलला. तर गौरी फक्त म्हणून कूस बदलून झोपी गेली. ती खरंच खूप थकली होती, कारण तिच्या बेस्ट फ्रेंड आणि दादाचं लग्न, तेही तिच्या नंदू आणि मधू सोबत आहे म्हटल्यावर ती जरा जास्तच जोशात होती. तर शिवने तिला बघून नकारार्थी मान हलवली. त्याने आधी शिव आणि अंशला व्यवस्थित पाण्यात झोपविला. त्यांच्या आजूबाजूला जाडी लावून तो फ्रेश व्हायला गेला. थोड्याच वेळात तो चेंज करून बाहेर आला. बघितलं तर गौरी आपल्या गळ्याला हात लावून कसमसत होती. कदाचित तिला त्या दागिन्यांमुळे इचिंग होत होती. आधीच बोललो हिला की चेंज करून घे, रात्री बाळांना फिट करायला सुद्धा त्रास पडेल. तर मॅडम पूर्णपणे घोडे विकून झोपल्या, आणि आता बघा त्रास कुणाला होतोय. शिव बोलतच गौरीजवळ आला. त्याने अलगद तिला आपल्या मांडीवर उचलून घेतली आणि तिचे एक एक दागिने काढू लागला. त्या जड दागिन्यांमुळे गौरीला थोडे रॅश देखील आले होते. शिवने तिचे सगळे दागिने काढून टेबलवर ठेवले आणि नंतर ड्रेसिंगच्या ड्रॉवरमधून क्रीम काढून गौरीच्या त्या रेड झालेल्या स्किनवर लावली.
त्याने गौरीला थोडं बरं वाटलं आणि तिची चुडबुड थांबली. पण अजूनही ती थोडी हलत होती, कारण तिचा तो हेवी लेहंगा तिला आता नको झाला होता. शिवने पुन्हा तिला बेडवर ठेवली आणि कपाटातून सैल असा गाऊन घेऊन शिव पुन्हा गौरीजवळ आला. त्याने हळूच गौरीचे कपडे बदलले आणि तिला तो गाऊन घातला. तशी गौरी आता पूर्णपणे शांत झाली. शिवने कपडे तिथेच बाजूला ठेवले आणि तो सुद्धा बेडवर आडवा झाला. तशी गौरी झोपेतच त्याच्या जवळ सरकली आणि त्याच्या कुशीत शिरली. शिवने सुद्धा तिला आपल्या मिठीत घेतलं. तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो सुद्धा झोपी गेला. तर मग आवडला का आजचा संगीत फंक्शन भाग? कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर आपली कथा सुरू असते. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज मला सपोर्ट करा. धन्यवाद.